गावावरून हिरवागार फणस आणला होता. सो मम्मीकडे फरमाईश केली की आज मला फणसाची भाजी खायची आहे. पप्पानी पटकन असा फणस कापला. आम्ही त्याचे गरे काढले पटपट पटपट. आणि मम्मीने भाजी करायला सुरुवात केली. टोप चांगला गरम झाल्यावरती त्यामध्ये तेल टाकलंय. मोहरी, हळद, कढीपत्ता, लसूण, हिरवी मिरची रेडी करून ठेवली आहे. तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी तडतडायला टाकलेली आहे. मोहरी चांगली तडतडल्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि कढीपत्ता, हळद टाकून मिश्रण हलवून घेतलं आहे. सगळं मिक्स करून घेतलं आहे. मिश्रण नीट एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये फणसाचे सोललेले गरे आपल्याला टाकायचे आहेत. पूर्ण भाजी मिक्स करून झाल्यावरती त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे शिजण्यापुरतं. 15-20 मिनटं ही भाजी अशी शिजवत ठेवायची आहे. भाजी नीट शिजल्यावरती त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून भाजी पुन्हा परतून घ्यायची आहे. सो अशा प्रकारे आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे.